आज संध्याकाळी जेवणासाठी बनवली मटर पनीरची भाजी आणि शेवग्याची सुकी भाजी। सगळ्यात आधी तर शेवग्याच्या शेंगा होत्या त्या कट करून घेतल्या, सोलून घेतल्या। कांदा अगदीच बारीक कट करून तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली। त्यानंतर यामध्ये कांदा परतवून घेतला। हळद मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून शेवग्याच्या शेंगा यामध्ये टाकून थोडंसं पाणी यामध्ये टाकलं आणि 10 मिनिटे शेंगा शिजवण्यासाठी ठेवल्या। दुसरीकडे लगेचच कुकरमध्ये भात शिजवण्यासाठी ठेवला। त्यानंतर मटर पनीरची भाजी बनवण्यासाठी कांदा अगदीच मोठा कट करून घेतला। कढईमध्ये कांदा, दालचिनी आणि लसूण भाजून घेतलं। त्यानंतर या सगळ्याची प्युरी करायची होती। सो टोमॅटो आणि कोथिंबीर यामध्ये ऍड केली आणि थोडंसं आलं सुद्धा टाकलं। देन पनीरचे क्यूब करून घेतले। तेलामध्ये जिरे आणि तेजपत्त्याची फोडणी देऊन जी प्युरी केली होती ती यामध्ये टाकली। जे काही बेसिक मसाले आहेत ते सुद्धा यामध्ये छान परतवून घेतले। त्यानंतर मटर यामध्ये टाकून 5 मिनिटे वाफ काढून घेतली। देन पनीरचे क्यूब टाकून ग्रेव्हीसाठी थोडं पाणी टाकून 15 मिनिटे अगदीच मीडियम फ्लेमवर भाजी ठेवली। यासोबतच गरमागरम भाकरी बनवली, कारण की संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरीची मजाच काही वेगळी असते। तर चला बाय।